यार मी मारायलाच विसरली. 30 लोक आपले फॅन आहेत, सबस्क्रायबर्स. आजचा टॉपिक आहे साक्षी आणि साक्षीचा ट्रॉमॅटिक चाइल्डहुड. की तू कशी पहिले बोबडी होतीस आणि मग तू कसं स्ट्रगल केलंस आणि मग त्या कठीणाईन्या शिकू काहीतरी घे. कठीणाईया तुझा बोबड्यापणा आला. अरे यार त्याला इकडे हे बघा, हे लुफा होतं त्याचं ना, त्यांनी काय केलंय बघा. ईश्वरी बोली साक्षी लहानपणी बोबडी होती. हा मग प्रॉब्लेम हा होता की साक्षीची जीभची अशी होती अशी तोतल्या साईडची बाहेर नाही यायची माझी जीभ. म्हणजे ना काय अटॅचमेंट इश्यूज होते तुझ्या जीभेला. ते तर लाईफ मध्येच आहेत मला अटॅचमेंट इश्यूज. जीभ ना माझी अशी म्हणजे बाहेर नाही यायची अशी का बोलतेस? अरे बाहेर नाही यायची, बाहेरच नाही यायची. मला लोक ना असं करतात ना, मला त्याचं नाही करता यायचं. मग एवढी तर ते ऑपरेशन झालं माझं. आणि ना मी ना म्हणजे मी लहानपणापासून असं देवाचं वगैरे ना असं खूप ऑब्सेस्ड, म्हणजे एकदम असं ऑब्सेस्ड नाही बोलता येणार, पण असं मला आवडतं करायला. मला लहानपणी असं कोणी विचारलं ना तुला मोठं होऊन काय बनायचं देवी, तर मी काय म्हणणार, आम्ही बोलायचो आम्हाला डॉक्टर बनायचंय. देवी मला स्कूलमध्ये मी जसं आपल्या बिल्डिंग मध्ये होता ना मुलगा, तो असं भूत नाव नाही घेतलं मुलाचं मी, तर हा वॉट एव्हर, तर ना तो भूत बनून आलेला. आणि मी एवढी घाबरली आणि मग गेली की आता बघ मी जाते, मी घरी जाऊन आता देवी बनून येते. आणि मग मी देवी बनून आली आणि म्हटलं आता मी घाबरणार का. हा भाई त्यासोबत काहीतरी झालं माहितीये का, काहीच मला मी गॉसिप देतोय. मोन्या काय झालं मोन्यासोबत सांग. कोणता आला सीन तो बॅटवाला सीन मला माहितीये. नाही बॅटवाला सांगणार का नाही. सांगण्यासारखं नाही बोल, अरे हसणार का काय नाही याच्यात बावळा. नाही तसं काहीतरी झालेलं, पोलीस त्याला पकडून घेऊन गेलेले. अरे मग ते आता कळलं असेल बॅटचं. अरे माझी स्टोरी ऐकतच नाहीये. महादेव मला दिसले, ती वाली स्टोरी सांगतेय मी. तर ते अॅनेस्थेशिया दिलेला मला आणि मी ते बेशुद्धीत होती. स्पेलिंग सांग. बेशुद्ध बोबडी हाय तो ऑपरेशन पूर्ण नाही झालं ग. मी ना असं डोळे बंद होते आणि बोलत होती. मम्मी आणि मावशी होते समोर माझे. आता शंकर बाप्पा आले आणि शंकर बाप्पा आता मला घेऊन जाणार. आणि भाई माझ्या मम्मीच्या आणि माझ्या मावशीची फाटली. त्यांना वाटलं बाई झालं टपकले आला डायरेक्ट. माझ्या शाळेमध्ये 7वी मध्ये बॉबकट होता. हो, हिला सगळे एअरटेलवर बोलायचे तेव्हा. 4G सॉरी. माझ्याचा बॉयकट आहे. मामाने खेचून जेंट्स पार्लर मध्ये घेऊन यायचं हेअरकट नव्हतं. जेंट्स पार्लर मला माहिती की तुला मी होती जेंट्स पार्लर नव्हतं. लोक ब्लॉग बघून काय बोलतायत.